छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वी थोडा पाऊस सुरू झाला. पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला, पण गोल झाला नाही. मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा राहिला. उत्तरार्धात पुन्हा दोन्ही संघांकडून वेगवान चढाया झाल्या. सामन्याच्या 59व्या मिनिटाला रोहन आडनाईक यानं गोल करून खंडोबा संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. खंडोबाच्या खेळाडूंनी वेताळमाळच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी वेताळमाळ संघाला पेनल्टी दिली. पण प्रणव कणसेनं मारलेला हा फटका गोलपोस्टच्या खांबाला तटून मैदानात आल्यानं वेताळमाळ संघाची गोलची बरोबरी साधण्याची संधी हुकली. पुन्हा 78व्या मिनिटाला वेताळमाळच्या चंदन गवळीनं मैदानी गोल करून खंडोबा संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली. संपूर्ण वेळेत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानं पंचांनी सामना टायब्रेकरवर खेळवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वेताळमाळ तालीम मंडळानं 3-1 अशा गोलफरकानं खंडोबा तालीम मंडळावर विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा संपूर्ण सामना पावसात खेळला गेला. उद्या पीटीएम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना होणार आहे.